देवळी तालुक्यातील चिकणी जामणी येथील वळण पूल उखडला। दहेगाव देवळी मार्गावरील वाहतूक बंद। 2 दिवस सतत पाऊस झाल्याने देवळी तालुक्यातील देवळी दहेगाव मार्गावर असलेल्या चिकणी जामणी येथील वळण पूल पावसाने वाहून गेले आहे। या पुलावरून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि परिसरातील गावकऱ्यांची नियमित वाहतूक होती। मार्ग बंद झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। देवळी येथून पुलगाव जाण्यासाठी दहेगाव मार्गानेच जावे लागते। महामंडळाच्या बसेस देखील याच मार्गाने पुलगाव पोहोचतात, परंतु देवळी तालुक्यात गेल्या 2 दिवसात मुसळधार पाऊस झाला। या पावसात वळण पूल उखडला आणि वाहून देखील गेला। गेल्या 2 वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे। कंत्राटदार कंपनीकडून संथ गतीने हे काम केले जात असताना येथील गावकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला हा पूल उखडल्याने येथील नागरिकांनी बांधकाम महसूल प्रशासनाला देखील कळविले। याकडे मात्र सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। 237 कोटी रुपयाचा 2024 सालीच मंजूर झालेला आहे। या रस्त्याचा वर्क ऑर्डर हे 2024 मध्येच निघालाय। आता 2026 मध्ये या कामाला अद्याप 2 वर्ष पूर्ण होत आहे, तरी सुद्धा जर आपण पाहू शकता या ठिकाणी परिस्थिती अतिशय दयनीय आणि अतिशय बेकार परिस्थिती आहे। पाहायचं झालं तर या ठिकाणी जामणी आहे, निमगाव आहे, दहेगाव गावंडे आहे, केळापूर आहे, हे सर्व गावांचे विद्यार्थी हे देवळीला शिक्षणाकरता येत असतात। आश्वासन मिळालेलं नाही, म्हणजे गावकऱ्यांना किंवा इथल्या लोकांना हे एवढ्या डीप मध्ये माहिती नाही की कंपनी कोण आहे। त्यांना फक्त एवढं माहिती आहे की आमदारांनी हा रस्ता जो आहे तो मंजूर केलेला आहे। एशियन बँकेच्या CSR फंड मधून हा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे। तर यांना आता फार मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे। इकडली जमीन जी आहे, चिकणीची जमीन जामणीला आहे आणि जामणीची जमीन चिकणीला आहे, ही जमीन आता पडीक राहू शकत नाही आहे आणि विद्यार्थ्याचा प्रश्न बहुत गंभीर आहे। मलकापूर पासून तर केळापूर, मलकापूर, चिकणी, जामणी, दहेगावचे विद्यार्थी देवीला शिकायला जातात। त्याची समस्या आहे। आम्ही शेती, आम्हाला हा एक मार्ग होता शेती वाहण्यासाठी, आता शेती वाहण्यास कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे।